तोंड गोड कर. तुझ्या बाबूजींनी तुझ्या करता तुझी मनपसंत रबडी आणली आहे. तुझे क्रेडिट कार्डचं बिल, तुझ्या गाडीचं पेट्रोल सगळं माझ्या मेहनतीच्या पैशाने जातं. कन्सिडर युअरसेल्फ लकी की तू माझा मुलगा आहेस. बट आय डोंट वॉन्ट टू बी लकी. मला ही फिल्टर्ड हवा नकोय. मला मोकळ्या आकाशात श्वास घ्यायचा डॅड. तुला कसंही करून या लफड्याला या शहरात नाही टिकू द्यायचे आहे. आम्ही इथे असताना हे सगळं नाही चालू देणार या शहरात. हे मुंबईवाले इथे येऊन आमच्या मुलींची टाकी फिरवतील, पूर्ण शहरात त्यांच्याकडून बेशर्मी करवतील ना. मी इथे असताना हा भांडपणा नाही चालणार. दारजी, शहरवाले सगळे सरकशी सारखे आहेत. तुम्ही बस बसून मजे घ्या. अरे वेळ नाही लागायचा या सरकशीला आपल्या घरात शिरायला. दारजी, असं नाही होणार आहे. जर का मुंबईवाल्यांनी आमच्या शहरातल्या मुलींकडे डोळे वर करून बघितलं ना, तर मुंबईवाले बघण्यालायक नाही राहणार. अरे तसंही आपल्याला काय चिंता, बाकी आपला अच्युत राहायच, सगळं काय सांभाळून घेईल. माझा अच्युत वाघासारखा आहे. पण बेटा, तू पण कंबर कसून घे. माझं चालत असतं तर तुला बोट पण हलवू दिलं नसतं. पण शेवटी ही गादी तुला असं सांभाळायची आहे. अच्छा दारजी, प्रणाम. मी निघतो. दुसरी कामं पण आहेत. दीदा, ही आहे तुझी अद्रक वेलचीवाली चहा. तुला हवी तशी उकळवली पण आहे. ओय, इथे बैस. चहाला मार गोळी. पहिलं मला हे सांग, गिफ्ट काय मिळालं? बाबूजींनी जे गिफ्ट दिलं होतं ते. ओहो, अरे हळू बोल. साऱ्या कर्नाला ऐकवायचंय का? आणि तुझ्या त्या बाबूजीच्या गिफ्टला घाल चुलीत. हे सांग, नीलने कोणतं गिफ्ट दिलं तुला? नीलचं गिफ्ट? कोणतं गिफ्ट दीदा? काय गिफ्ट नाही दिलं त्याने. अच्छा, मी तुझं बोलणं मानलंही असतं जर तुझी जीभ अशी अडखळली नसती तर. समजलं? रोशनी, रोशनी, थांब 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 थांब. सांग, कशी दिसते मी? एकदम श्रीदेवी वाटतेस. हे सांग, इतकी सजून धजून कुठे निघालीस तू? चाची, मी रोशनी सोबत तिच्या कॉलेजमध्ये जाणार आहे. माझं कॉलेज? पण ट्विंकल, का? मी तर क्लासरूम मध्ये असेल ना. तू माझ्या कॉलेजमध्ये येऊन काय करणार? वा, आज तर खूप समजूतदारपणासारखं बोललीस तू. बिलकुल ठीक बोलली रोशनी. तू माझ्या बरोबर ना जोगीजींकडे चल. त्यांच्याकडे मी तुझ्याबद्दल बोलले होते. तुला भेटून ते खूपच खुश होतील. अगं, मोठे पॉवर वाले लोक आहेत. त्यांची कोठी आहे, गाड्या आहेत आणि अजून 60 ट्रॅक्टर, 20 म्हशी आहेत त्यांच्याकडे. पण चाची, माझं कॉलेजमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. रोशनी, सांग ना. नाही ट्विंकल, तुला बुवाजींबरोबर जायला हवं. खूप चांगली लोक आहेत आणि तुला तिथे आवडेलही. अगं, खूप मोठी कोठी आहे. येशील, बघशील तेव्हाच तर कळेल ना. तू एक काम कर, चल लवकर चप्पल घाल. मी पण तयार होते. रोशनी, तू एक काम कर, माझ्या करता ना ताज्या लोण्यात 2 पराठे भाजून दे. जी बुवाजी. आय हेट यू रोशनी. तुला माहितीये ना, माझे मुंबईचे फ्रेंड्स मला कर्नालला यायला नेहमी मना करतात. तरी पण मी फक्त तुझ्यासाठी इथे येते. तुला आपली बेस्ट फ्रेंड मानते रोशनी. पण आज तू या बेस्ट फ्रेंडचं मन दुखावलंस. व्हेरी बॅड. तू तर ऐकत पण नाहीयेस. जाऊ दे. ट्विंकल, इकडे ये. असं काय आहे, सांगशील की नाही? मी बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी, मग तू माझ्याबरोबर पण शेअर नाही करणार का? बोल. ठीक आहे, तू इतकं इन्सिस्ट करतेस म्हणून सांगतेय. यार बघ, तुला तर माहितीये ना की मी इथे तालसे तालच्या ऑडिशनसाठी आली आहे आणि आज त्याच कॉम्पिटिशनचा फॉर्म घेण्यासाठी मी तुझ्या कॉलेजमध्ये येणार होते. पण एकदम करेक्ट टाइमवर येऊन कमोचाचीने सगळा प्लॅन बिघडवला. आणि तू पण
माझी बेस्ट फ्रेंड असून माझं मुंबईला जाण्याचं तिकीट तिथल्या तिथे कापून टाकलं. व्हेरी गुड रोशनी, थँक्यू. बघ ट्विंकल, मी तुझं मुंबईचं जाण्याचं तिकीट काही नाही कापलं. मी तुला काल पण ही गोष्ट समजावली होती. जेव्हा स्वप्नांची वास्तवाशी टक्कर होते तेव्हा सगळी स्वप्न तुटून जातात. हे बघ, तू या भानगडीत अडकू नकोस. यापासून दूरच राहा, समजलं? बघ रोशनी, तुला स्वप्न नाही पाहायची तर नको पाऊस, पण ऍटलीस्ट दुसऱ्यांना तर नको रोखूस. आणि तसंही आता खूप उशीर झालाय. ही डान्स कॉम्पिटिशन माझं जीवन आहे. आता माझं हे जीवन जगण्याकरता तू माझी हेल्प करशील. बघ, आपण बेस्ट फ्रेंड आहोत आता तू म्हणालीस. आता तू नाही म्हणू नाही शकत. तुला हेल्प करावीच लागेल. ना बिहेव लाईक अ बेस्ट फ्रेंड. मी कशी तुझी हेल्प करणार? मी काही हेल्प नाही करत. अरे तुला कुठे चंद्रावर जाऊन राहायचंय? कॉम्पिटिशनचा फॉर्म तुझ्या कॉलेजमध्येच मिळतोय. सिम्पल, बस तुला जाऊन तो फॉर्म घ्यायचा आहे. काय? मी तुझा काही फॉर्म बिम नाही आणणार. तुला माहिती आहे ना की अज्जू भैयाची माणसं आणि नीलचे सगळे फ्रेंड्स इथे असतात. मी काय नाही. त्यासाठीच मी जात होती ना. पण शॉक कोणाला चढला होता 20 म्हशी आणि 7 प्रॅक्टिस दाखवण्याचा? आता बस तूच फॉर्म आणायचायस. बघ, मी तुझ्याकरता कुठलाच फॉर्म नाही आणणार. जी गोष्ट पापाजींना पसंत नाही ती मी स्वप्नातही नाही करणार. समजलं की नाही? ठीक आहे, कोणी नका करू माझी मदत. आज जर मम्मा इथे असती ना माझ्यासोबत तर इतका प्रॉब्लेम पण झाला नसता. सगळं ठीक झालं असतं. मी ना उद्याच मुंबईला निघून जाईन. ऐक, ठीक आहे, मी तुझ्याकरता फॉर्म आणेन. सच्ची? मुच्ची. Oh my God, thank you very much, Roshni. You're the best, darling. कोणाची रूम आहे? तुमची बाबा. तर कुठे आहे माझी वस्तू? मी इथेच ठेवली होती. कुठे गेला माझा येलो स्वेटशर्ट? बाबा मिळाले, हे बघा. थँक्स बिनॉय. याला स्लीव्ज असते तर मी हे घातलं असतं, पण सध्या मला येलो स्वेटशर्ट हवाय. दाईजा नाहीये तर काही नीट होत नाही. तर मग का पाठवलं त्यांना 1 महिन्याकरता योगा सेंटरला? हे बघ, त्यांना ब्रेकची गरज होती. ओह कम ऑन, जर असंच होतं तर मागच्या 15 वर्षात त्यांनी एक पण सुट्टी का नाही घेतली? स्टॉप बिंग सो सेंटी आकाश. बस ती तुझी लहानपणाची एक दाई आहे, जस्ट अ नॅनी. ओके ओके, ती तुझी दाईजा आहे. द ग्रेट आकाशची, द ग्रेट दाईजा, द ग्रेट कविता चौहान. दाईजा, आकाश बाबा तुमच्या विना खूप हैराण झालेत. त्यांनी अगदी आमच्या नाकी नऊ आणलेत. तुम्ही कधी परत येताय? बिनॉय, पहिले श्वास तर घे आणि आरामात सांग की काय झालंय. दाईजा, काय की ते सकाळपासून काहीतरी पिवळ्या रंगाचं शोधतायत आणि ती वस्तू आम्हाला आपण नाही सापडत आहे. त्यांना शहराच्या बाहेर जायचं ना. खूप वैतागलेत. काय? आकर्ष बाबा शहराच्या बाहेर जाणार आहे? पण माझ्याशी तर तो काहीच बोललेला नाही अजून. बट आय मस्ट से, कर्नाल जाण्याचं तुझं डिसिजन एकदम बँग ऑन होतं. सडनली कर्नाल ट्विटरवर एकदम ट्रेंड करतंय. रिअली? आय एम सो हॅपी तू तुझ्या ड्रीमला फॉलो करतोय. बट अंकल ही आपल्या जागी रॉंग नाहीयेत ना? आय नो की तुझी इच्छा असते की अंकलनी तुझ्या पॅशनला अप्रिशिएट करावं, रिस्पेक्ट करावं. आणि ते कधीही होणार नाही. ही गोष्ट आम्ही दोघं चांगल्या प्रकारे जाणतो. वन सेक. हॅलो स्वीटहार्ट, माय लाईफ सेव्हियर, कशा आहात तुम्ही? अच्छा, हे सगळं सोडा. तुमचं योगा ट्रेनिंग कसं चाललंय? ते सगळं मी नंतर सांगेन. पहिलं हे सांग, मला न सांगता तू कुठे निघालायस? तुम्हाला कसं माहित झालं? तू मला केरला पाठव वा कन्याकुमारी, तुझी खबर काढून घेईन मी. तुम्ही ते सगळं सोडा. तुम्ही हे सांगा, सर्वांना ट्रेन का नाही केलं तुम्ही? कोणाला काहीच माहित नाही? तरीच मी म्हणत होते ना की केरलाला नको पाठवू. इतकं जरुरी होतं का योगा? नाही ना. एक काम करते, मी पुढची ट्रेन पकडून परत येते. नो 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 नो, तुम्हाला त्याची काही गरज नाहीये. तुम्ही नेहमी म्हणता ना की मला इंडिपेंडेंट व्हायला हवं. मी असाच बनेन इंडिपेंडेंट. पण बेटा, मी नसताना तुझा किती गोंधळ होतोय. नाही डीजे, मी म्हणालो ना, मी मॅनेज करून घेईन. आकर्ष, कविता, आकर्ष जयसिंग, कविता चौहान, मिस्टर एजे, केसी, आकर्ष, दाईजा. आकर्ष. अच्छा अच्छा, आता खूप टाइमपास झाला. तुम्हाला याची काही गरज नाहीये, ठीक आहे? पण माझं ऐक तर. अरे हा बघा, रोहन पण आला. मी आता निघतो. ओके, आय डोंट हॅव टाइम. बाय डीजे, बाय. हा रोहन, आलो.
रोशनी पराठे लवकर दे ना. लोणी लावण्यात कंजूसी केलीस की काय? कम्मो, तूप लोणी जरा कमीच खात जा, नाहीतर तुझे सिल्कचे कुर्ते फाटतील. हो चाची, तुम्हाला ना खरं तर डायटिंग करायला हवं. आता इथे येण्याआधी तुम्ही किती सूट शिवून घेतले होते? जर का इतकं बटर खाल्लं तर एक पण फिट नाही होणार. रोशनी, चल तुला कॉलेजमध्ये सोडतो आणि मग ऑफिसला जाईन. हो बाबाजी. अच्छा अम्मा. सुखी राहा. रोशनी, लस्सी घेऊन ये माझ्यासाठी. ते मी कॉलेज. अरे एकदा सांगितलं तर कळत नाही का? अच्छू भैया जेव्हा पण अशा प्रकारे लस्सी मागतात तर समजा आज त्यांचा पारा 7व्या नाही 17व्या माळ्यावर आहे. आणि अशा ते कोणाचा क्लास घेतील त्यांना स्वतः माहित नसतं. अरे तापल्या तव्यासारखा कशाला तापतोयस? दम तर खा, येईल घेऊन ती लस्सी. नाही तुम्हाला तर माझी बिलकुल फिकर नाहीये. अरे झालंय काय? काही बोलशील की? काय सांगू मामा, मुंबईवरून कोणा नाच गाणाऱ्यांचा ग्रुप आलाय आपल्या शहरात आणि ते गावातल्या पोरींना बुरळ घालतायत. आणि हे बेशरमपणाचं काम बंद करण्याची जबाबदारी दार्जिनी मला दिली. आता तुम्ही बघत राहा की एकेकाची हाडं नाही तोडली ना तर माझं नाव बदलून ठेवेन. मुंबईवाले ओळखू नाही शकणार त्यांना. अरे इतका राग ठीक नाहीये. थोडी गरमी वाचवून ठेव, नंतर कामी येईल. भैया लस्सी. हे बिलकुल थंड नाहीये. पोरा, काय करतोयस? बर्फ नाही टाकलाय याच्यात. पण बर्फ तर टाकला असेल ना रोशनीने? व्हॉट? काही नाही, बस मी विचार करते की तू जितक्या प्रेमाने डीजेशी बोलत असतोस त्याच्या अर्ध नाही, अगदी इतकं पण तू डॅडींशी प्रेमाने बोलशील ना तर यू विल लूज नथिंग. कमी. एकदा मिरर समोर जे ठेवू ना तेच दिसत असतं. नाव डीजे ती सगळ्यांची इतक्या प्रेमाने आणि आपलेपणाने बिहेव करते ना की समोरचा पण रिस्पेक्ट करतो. नाव मोगॅम्बो श्वास घेताना पण अकड दाखवतील तर समोरचा फक्त ऍटिट्यूडच दाखवेल. बाबा, हे घे तुमचं फेवरेट येलो स्वेटशर्ट. आता कसा सापडला? ते दाईजांचा फोन आला होता ना, मग मिळायलाच हवं होतं. सी या ओके, मी समजले. श्यो. लहानपणापासून ते आजपर्यंत डीजे प्रत्येक क्षण बरोबर असतात, पण माहित नाही का काय आवड आहे त्यांना जुनी चित्र लावायची. किती फनी वाटतं हे मी. डीजे तुमच्या ब्लेसिंग्स नेहमी माझ्यासोबत आहेत. बट स्टील जेव्हा मला बोलावं असं वाटतं तेव्हा माझी बडबड तुमच्याशिवाय कोण ऐकणार? जे काही असो डीजे, मी कसंही करून तिला शोधून आणेन. अँड आय विल.
बस एकदा ट्विंकलचा फॉर्म मिळाला की मी या तमाशाकडे बघणार पण नाही. अरे भाईजी, तो टीव्ही वाला प्रोग्राम येतोय ना, त्याचे फॉर्म वाटतायत. एक फॉर्म हवा होता. नाव काय तुमचं? अरे चला, काय फॉर्म बी मिळणार नाही. चला, निघा. अरे रोशनी, तू इकडे कुठे चाललीस? तू पण फॉर्म घेणार आहेस का? रोशनी, तुला माहित नाही ही नॅशनल लेवलची डान्स कॉम्पिटिशन आहे, काही कंडे थापण्याची कॉम्पिटिशन नाही. आणि हा, या कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेण्याकरता खूप चांगली स्टाईल, अदा आणि खूप सारा कॉन्फिडन्स पाहिजे. तुला माहितीये, आमची रोशनी अशा कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट नाही करत. सॉरी ट्विंकल, या सगळ्यांच्यात मी तुझ्याकरता फॉर्म नाही घेऊ शकणार. मी बस हिस्ट्री क्लास पर्यंत जात होते, आणखी काही नाही. अरे भाई आले भाई. हो हो भाईजी, आपल्या नव्या गोऱ्या कारला घरी आराम करायला ठेवून आलात का? अरे नाही नाही, ती गाडी तर अशीच हाऊस म्हणून घेतलेली आहे, पण माझं असली प्रेम या जीपवरच आहे. वर्षांपासून आपली फेवरेट आहे. एकदम करेक्ट भाईजी. पण भाईजी, तुम्ही आज कॉलेजमध्ये कसे? पुन्हा अभ्यासाचा आजार नाही ना लागला मागे? नाही रे, वेडा झालास काय? तर मग भाभीजींना भेटायला आले असतील. भाभीजी कॉलेजमध्ये काय करतायत ते? मला माहितीये माझी रोशनी कॉलेजमध्ये काय करते ते. ती कॉलेजमध्ये फक्त अभ्यास करायला येते. पण भाईजी, इतके डोळे मिटून भरोसा करणं ठीक नाहीये. हा, कधी कधी सरप्राईज टेस्ट पण घ्यायला पाहिजे ना, म्हणजे कळतं ना की सगळं काय ट्रॅक वर आहे की नाही. म्हणजे आज भाभीजीची सरप्राईज टेस्ट आहे. हा माझा फॉर्म आहे, तू दुसरा फॉर्म घे ना. तू लाईन लावून घे ना. त्यात काय झालं? तू दुसरा किती वेळ आणि तू भेवते, मी माहितीये तुला. काय झालं, या पुरी एवढ्या बोंब बोंब का करतात कॉलेजमध्ये? भाईजी, तो टीव्ही वाला प्रोग्राम येतोय ना, त्याचेच फॉर्म वाटतायत. कोणतं? भाईजी, तो डान्स वाला. तर मग तुम्ही काय करता इकडे? काय तुम्हाला पण डान्स का किडा नाही ना चावला? हो भाईजी, आम्ही इथे डान्स करायला नाही, आमचे डोळे शेकायला आलोय. अच्छा, तर मग तुमचं चालू ठेवा, मी माझ्या रोशनीला भेटून येतो. कुठे असेल ती आता? त्या फायनल इयरच्या क्लासमध्ये. तीच एकटी शिकत असेल. अरे कुठे येऊन फसले मी. कसा घेऊ ट्विंकलचा फॉर्म? आज तर मी तुला सरप्राईज देऊनच राहणार कद्दूकुमारी. अरे यार, जे द्यायचं ते गाडीतच राहून गेलं. जर मी वायदा पूर्ण नाही करू शकत तर मला खोटी उम्मीद नव्हती द्यायला हवी. आता काही हो, ट्विंकल करता फॉर्म मिळवावाच लागेल. हे शीतळा माता, माझी मदत कर. एक्सक्यूज मी, एक फॉर्म हवा होता. नाव काय तुमचं? ट्विंकल झाकड. ओके. अरे कुठे गेली?
बहुतेक क्लास संपलाय वाटतं. आयडी कार्ड द्या तुमचं. ID कार्ड कंपल्सरी आहे का? ऑफकोर्स. आय होप की तुला माहितीये की तिथे काही फाईन टाईन नाहीये आणि नाही कोणता पब. आणि जर तिथे काही आहे तर तिथले लोक जे छोट्या छोट्या कारणांवरून मारामाऱ्या करायला तयार होतात. मग हेच तर चॅलेंज आहे. मुंबईच्या लोकांना माझ्या वश करण्याकरता फक्त एक स्माइल खूप आहे, पण एक्साइटमेंट बुल फाईट मध्ये. चले काय फॉर्म बिम नाही मिळणार. चल बाबा, ही नटराज म्हणून कोणाकडून काहीतरी चिठ्ठी आली आहे. थँक्यू. नाउ व्हॉट्स दॅट? काही नाही, कर्नालची तिकीट्स आणि तिथलं शेड्यूल. ओ सो इट्स फायनल. जर तुला अजूनही डाऊट आहे तर बहुतेक तुम्हाला अजूनही ओळखलं नाहीयेस. आय नो की तू काही पण करू शकतोस. ज्या गोष्टीत काही अर्थ नसतो त्यातूनही अर्थ शोधून घेतोस. बट आय होप की तुला माहितीये की तिथे काही फाईन टाईन नाहीये आणि नाही कोणता पब. आणि जर तिथे काही आहे तर तिथले लोक जे छोट्या छोट्या कारणांवरून मारामारी करायला तयार असतात. एक दिवसही टिकणार नाहीस तू तिथे. बट हेच तर चॅलेंज आहे. मुंबईच्या लोकांना माझ्या वश करण्याकरता फक्त एक स्माइल खूप आहे, पण एक्साइटमेंट बुल फाईट मध्ये. मॅडम जी, लवकर आयडी कार्ड दाखवा ना, अजूनही लोक आहेत. पण यावर तर रोशनी कवर लिहिलंय. ते हे actually- पळा इथून. अजूभाईची लोक आली आहेत. आपले हातपाय शाबूत ठेवायचे तर पळा इथून. अरे कोणाकोणाला नाचायचा शौक आहे. ए चले काय फॉर्म बिम नाही मिळणार. चल हा. चला. चल पळा इथून. अरे चल पळा इथून. अरे, उठ. ए, तुला वेगळं सांगायला हवं का? चल पळ तू. आत दे. ए. डॅड ना काय झालं? माहित नाही, सडनली ते अनइझी फील करू लागले आणि मी काही करू शकेन त्याआधी ते फेंट झाले. अरे मला हे का नाही सांगितलं की रोशनीला दगड लागला म्हणून नील बरसला तुमच्यावर? पाहिजे, आम्हाला माहित नव्हतं की रोशनी दीदी सुद्धा फॉर्म वाल्या रूम मध्ये असेल. काय? ताल से ताल मिला.